जे महाराष्ट्र मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि एक महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन अशी आहे की दिव्यांग सक्षम विभाग आहे, दिव्यांग सक्षमीकरण विभाग. या विभागाअंतर्गत एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे, जे की असणार आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी. आता सर्व प्रकारच्या दिव्यांगांना कंपल्सरी आहे. ज्या ज्या योजनांचा लाभ घेत आहेत दिव्यांग बांधव भगिनी, या सर्वांना आता पुढे लाभ जर सुरू ठेवायचा असेल तर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करणं गरजेचं आहे. तर त्या संबंधित एक परिपत्रक आज काढण्यात आलेलं आहे. तेच परिपत्रकाबद्दल आपण व्यवस्थित माहिती घेऊया. बघू शकता, दिव्यांग लाभार्थ्यांची दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्याबाबत हे परिपत्रक आहे. याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे की राज्यात दिव्यांगांना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे, तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी उपरोक्त उपक्रम दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येतात. तर सदर उपक्रमामध्ये लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती एकत्रित करणे आवश्यक असल्यामुळे विभागाकडून दिव्यांगांच्या माहितीचे एकत्रीकरण करण्यासाठीच दिव्यांगांना व सुलभतेने लाभ उपलब्ध करून देण्यासाठीच दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तर सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध व्हावी यासाठी आपल्या केंद्रामध्ये लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी 30 एप्रिल 2026 या तारखेपर्यंत पोर्टलवरती करण्यात यावी असे एक निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. म्हणजे 30 एप्रिल 2026 ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे सद्यस्थितीत तर दिव्यांग बांधवांना सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी. तर तसेच आपल्या केंद्रामध्ये लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती शासनास उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती आहे. तर अशा प्रकारे एक महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन दिव्यांग बांधवासाठी होती. ज्या दिव्यांग बांधवांची दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी झालेली आहे आणि त्यांनी ते अप्रुव्हल सुद्धा केलेले आहेत. तर दिव्यांग बांधवांना एक 30 एप्रिल 2026 ही एक सर्वात महत्वाची अपडेट, जे दिव्यांग पोर्टलवरती नोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे 30 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख आहे. या तारखेच्या अगोदर सर्व दिव्यांग बांधवांनी इथे नोंदणी करून घ्यायची आहे पोर्टलवरती. आणि त्यासोबतच ज्या योजनांचा लाभ सध्या सुरळीत चालू आहे त्याच योजना पुढे सुद्धा चालू राहणार आहेत जर तुमची नोंदणी त्या पोर्टलवरती असेल तर, कारण तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन दिव्यांग संबंधित त्या वेबसाईटवरती जाणार आहे. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.